नमस्कार, मी श्री विनोद रघुनाथ घाडी, शारदा हायस्कूलचे मुख्याध्यापक, हलगा तालुका जिल्हा बेळगाव या ठिकाणी आपली शाळा आहे। कर्नाटक सुवर्ण विधानसौधच्या अपोजिट साइडलाच आपली शाळा वसलेली आहे। आणि या शाळेमध्ये आज आमच्या शाळेमध्ये आज अंकुश दुर्गी सर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचे आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या हायस्कूलच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आज तुम्हाला वैदिक मॅथ्स, वैदिक गणित, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेद काळापासून म्हणजे फार पुरातन काळापासून गणित हे आहे, लक्षात घ्या। आणि त्या गणिताच्या टेक्निक्स आता अलीकडे नवीन म्हणजे त्या वैदिक अभ्यासाच्या द्वारे निघत आहे आणि त्या टेक्निक्स बद्दल आता सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी इंग्लिश विषयामध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवलेले आहे, त्या इंग्लिश विषयात सुद्धा त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। ते मार्गदर्शन सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या। तुम्हाला काय प्रश्न असतील, काय शंका असतील तर त्या सरांना तुम्ही विचारा आणि सरांनी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील, त्यासाठी मी सरांना शुभेच्छा देतो। Thank you, sir. Okay, good morning to all of you. मी अंकुश दुर्गे, सामान्यपणे 25-30 वर्ष मी लेक्चरिंग केलेलं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यामध्ये, खास करून बेळगाव, धारवाड, अथनी, सांगली, महाराष्ट्रामध्ये आहे सांगली। तर माझं गाव तिकडे महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवरती आहे, सिनाळ असं गाव, छोटंसं गाव आहे कृष्णा नदी काठी। तर मी सामान्यपणे लेक्चरिंग करत आज देखील मी अभ्यास करत आहे। नाउ आय एम द स्टुडंट ऑफ 60 इयर्स। एक 10-12 डिग्रीज कव्हर केलेले आहेत। जस्ट आता एक पीएचडी मी फिनिश करत आहे, संपत आहे, आणखी एका पीएचडीच्या तयारीत आहे जाण्यासाठी। तर माझ्या दोन मुली आता सायंटिस्ट होत आहेत 1.5-2 महिन्यात, आणखी एक सॉफ्टवेअर। तर हे सर्व मराठीतून शिकलेले आहेत। माझं एक सर्वत्र मी सांगत असतो एक टेक्निक की मातृभाषेतलं शिक्षण हे नेहमी सर्वश्रेष्ठ असतं। जगातले तुम्ही देश बघा, जे कोणते एकदम सुपर देश आहेत, राष्ट्र आहेत, ते मातृभाषेतले शिक्षण घेतलेले आहे। फॉर एक्झाम्पल जपान आहे, इस्रायल आहे, युक्रेन आहे, एकदम छोटे देश आहे। त्यानंतर रशिया, चीन, कोरियन्स, तैवान, असे भरपूर असे देश आहेत जगामध्ये, ज्या देशामध्ये पूर्णपणे मातृभाषेतून शिक्षण चालतं। इंजिनिअरिंग, मेडिकल हे सर्वच मातृभाषेतून असतं। आता युक्रेनचं जर उदाहरण घेतला तर एकदम छोटा देश आहे, जेवढा आपल्या तालुकापेक्षा, जो बेळगाव तालुका आहे त्यापेक्षा भी छोटा देश आहे। आणि त्यामध्ये पूर्णपणे मेडिकल, इंजिनिअरिंग सर्व शिक्षण आपले त्यांच्या मातृभाषेतून असतं। तर मातृभाषेतलं शिक्षण नेहमी सर्वश्रेष्ठ असतं। ठीक आहे, आपल्याला जमेल त्या भाषेतून शिकू शकता, पण मातृभाषेचं शिक्षण सर्वश्रेष्ठ असतं। त्यासाठी माझ्या घरी देखील मी मॉडेल बनवलेलं आहे। माझ्या तिन्ही मुली मराठीतून शिकले, छोट्या शाळेतून शिकले, भरपूर असे सुपर रँकर बनलेले आहेत। बरेच काही समाजात आता लोकांना वाटतं की बाबा मातृभाषेतून शिकून काही मिळत नाही किंवा छोट्याशा शाळेत शिकून काही मिळत नाही। तुम्हाला सांगणं आवश्यक आहे, माझ्या मुली ज्या हायस्कूल मध्ये शिकल्या इथंच बेळगावच्या तुमच्यासारखे साइड हायस्कूल मध्ये, आउटकट्स मध्ये दिलीप दामले हायस्कूल आहे, छोटंच हायस्कूल आहे, ज्या हायस्कूल मध्ये 8-10 विद्यार्थी असतात 8वी, 9वी, 10वीला प्रत्येक वर्गात 30-35 विद्यार्थी असतात, फक्त 30-35। पण जो कोणी अभ्यास करेल तो नेहमी सुपर रँकर असतोय। मग शाळेचे आपले सर्व शिक्षक व्यवस्थित शिकवतातच, नो प्रॉब्लेम। आपण अभ्यास करण्यामध्ये कला आहे, त्या भरपूर अशा गोष्टी आहेत की आपण सहजपणे कव्हर करू शकता। त्यातलंच एक पार्ट म्हणून मी तुम्हाला इथं माहिती देत आहे। आज वैदिक गणितच्या सहाय्याने आपण पाढे कसे बनवता येईल बघायला। एक छोटासा टेक्निक आहे पाढे बनवण्याचा। फक्त 2 मिनिटांमध्ये
1 ते 100चे पाढे तुम्हाला बनवता येतात आणि लिहित बसायची गरज नाही, अभ्यास म्हणजे बाहेर करायची गरज नाही आणि आयुष्यात कधीच तुम्ही विसरणार नाही. हे बघा वैदिक टेक्निकच्या सहाय्याने कसं पाढे बनवायचे. ओके, एक मॉडेल मी देतो आहे आणि बाकी सर्व मॉडेल आणि भरपूर व्हिडिओज माझे YouTube चॅनल मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. माझं YouTube चॅनल आहे अंकुश दुर्गी. या अंकुश दुर्गी दोनच शब्दाच्या YouTube चॅनल मध्ये तुम्हाला मराठी मीडियम, कन्नड मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम 4 मीडियमचे व्हिडिओज मिळतात. पण अलीकडे मी एक नवीन YouTube चॅनल सुरू केलेला आहे, दॅट इज कॉल्ड अंकुश दुर्गी मराठी मीडियम. अंकुश दुर्गी मराठी मीडियम, ज्यामध्ये तुम्हाला प्युअरली मराठी मीडियमचे व्हिडिओज मिळतात. आणि आता जो हा व्हिडिओ बनत आहे हा देखील व्हिडिओ तुम्हाला आज रात्री किंवा संध्याकाळी अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनल वरती मिळणार. सर्वांनी सबस्क्राइब करा दोन्ही चॅनलला, मराठी मीडियम वाले दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करा, कारण हे जुनं चॅनल आहे माझं अंकुश दुर्गी 2 वर्षापूर्वीचं. त्यामध्ये मराठी मीडियमचे व्हिडिओ मी काढू शकत नाही आता, तिथेच राहणार, म्हणून याही चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन जे चॅनल बनवलेलं आहे अंकुश दुर्गी मराठी मीडियम, इथून पुढे सर्व मराठी मीडियमचे व्हिडिओ त्यामध्ये मिळतात. तर फेसबुक आहे अंकुश दुर्गी, इंस्टाग्राम आहे अंकुश दुर्गी. येस कम ऑन तू इथे या खबरजवळ मागच्या दिसेल मागे गोंधळून स्पष्ट नंबर यायला लागलेत का? येस कम ऑन. आता आपल्याला वैदिकच्या सहाय्याने पाढे बनवायचा आहे 52चा. इकडे मदत घ्यायचा आहे 52. मग इथे 54 असेल, 55 असेल, 56 असेल, 70, 80, 90 काही असतील, 99 असतील. ओके, टेक्निक वैदिक टेक्निक. तर काय करायचं, प्रथम सुटे सुटे पाढे लिहून घ्यायचं वेगवेगळे. ओके, सेपरेटली 5ला इकडे पाढे लिहून घ्यायचं, तसेच 2ला लिहून घ्यायचं. इज इट क्लिअर? ओके, टाइम लावायचा आहे का कोणाला? टाइम लावा, ज्यांना म्हणजे टाइम शक्य आहे ते वाच असतील त्यांनी टाइम लावा. ओके, परत एकदा मी सांगतोय आणि ज्यावेळी मी स्टार्ट म्हणेन त्यावेळी टाइम सेट करा आणि स्टॉप म्हणतोय त्यावेळी टायमिंग बघा किती मिनिटे लागले त्याला. आर यू रेडी? ओके ओके, लेट अस स्टार्ट. कम ऑन. 52. यासाठी प्रथम इकडे सुट्टे सुट्टे पाढे घ्यायचे आणि इकडे मिक्स करून घ्यायचं आहे वैदिकच्या सहाय्याने. ओके, प्रथम पहिल्या अंकाला पाढे लिहून घ्यावं, तसेच दुसऱ्या अंकाला. इज इट क्लिअर? कळालं का? येस. आता त्या दोन्हीचं मिक्सअप करून इकडे घ्यायचं आहे. रूल नंबर नेक्स्ट. इथे काय म्हणतात, 2 अंक असतील तर दुसऱ्या पाढ्यातील शेवटची एक ओळ अंकांची. 2 असतील तर एक ओळ डायरेक्टली तो उचलून ठेवायचं. म्हणजे 2 4 6 8 0, पुन्हा तेच 2 4 6 8 0 आहे तसे एक ओळ उचलून ठेवायचं. म्हणजे 2 अंक असताना दुसऱ्या पाढ्यातील शेवटची ओळ. इज इट क्लिअर? नेक्स्ट. आता जे फ्रंट लाईनचे अंक आहेत हे पहिल्या पाढ्यात मिळवायचं, बेरीज करायचं. तर बघा इथं 5, इथं मिळवण्यासाठी काही नाही आहे तसे 5 मांडायचं, तसे 10 15 20, परंतु इथे दुसरे अंक सुरू झाले. 25 अधिक 1 26, तसेच 31, तसेच 36, 41, 46 आणि 52. आता मला कितीचा पाढा मिळाला? 52चा पाढा मिळाला. मग याच पद्धतीने 53चा पाढा बनवता येईल का? बनवता येईल ना? गुड. 56, 64, 65, 77, 89, 99. गुड. आता तुम्हाला 100 पर्यंत पाढे बनवता येतात. एम आय राईट? येस. टाइम बघा, टाइम चेक करा किती मिनिटे झाले.
वाव 2 मिनिटे, फक्त 2 मिनिटामध्ये तुम्हाला 100 पर्यंत पाढे आता बनवता येतात. दिस इज द पॉवर ऑफ वैदिक मॅथ्स. हे कधीतरी आयुष्यात तुम्ही विसरता का? याला काय बाहेर करायची गरज आहे का? नाहीच. आणि आयुष्यात कधी विसरणारच नाही, बाहेर करायची गरज नाही, आणि याला लिहित बसण्याची वेळेची गरज नाही. आता याच्या पलीकडे स्टडी पाहिजे काय? ज्याला अभ्यासच करायची गरज नाही, आयुष्यात विसरत नाही, वेळच अत्यंत कमी लागतो. दिस इज द पॉवर ऑफ वैदिक मॅथ्स. अशा भरपूर टेक्निक्स आहेत. हे जर तुम्ही टेक्निक फॉलो केल्याने सुपर रँकर बनू शकता. ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होते. यामुळे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत. चला इथे मी आता मला 1 मिनिट वेळ द्या. तुम्हाला हजारो, लाखो आणि करोडो मध्ये पाढे येतात, कोटी कोटी मध्ये पाढे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट अजून मधून जरा फिरवत राहा. राऊंड अप घे. इकडून असं टीचर्स नाहीये, स्टुडंट्स घे. येस. तर बघा पुढे आता इकडे स्लोली जायचं, स्लोली, एकदम स्लो. बघा 952चा पाढा आपण बनवायचा आहे. फक्त 1 मिनिटची गरज आहे. हजारो पाढे तुम्हाला बनवता येतात. इकडून घ्या, इकडे सर्व अँगल मधून, इथून इकडून तू इकडे जा, हळूच 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 हळूच. येस, जा तिकडे, त्या कडेला जा. तसेच असे मागे या राऊंडला जाऊ. येस, कम ऑन कम ऑन. आता 52चा पाढा ऑलरेडी आहे. तर 952चा पाढा बनवण्यासाठी याला आता 52चा आहे, तर मला काय करावं लागणार? आता 9चा पाढा लिहून घ्या बघा. ओके. बघा इथे 2 असताना 1 ओळ घेतला आपण, 3 असताना 2 ओळी घ्यायची, 2 असताना 1 ओळ शेवटची, तसेच 3 असताना शेवटच्या 2 ओळी घ्यायच्या इकडे, आणि पहिली ओळ हे 9च्या पाढ्यामध्ये मिळवायची. तेव्हा जवळ कोणता पाढा मिळेल आम्हाला? 952. 952 मीन्स आपण जवळ कुठे आलो? 1000. आता किती पर्यंत पाढे येतात तुम्हाला? 1000 पर्यंत पाढे. ओके. आता या पाढ्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या गणितामध्ये कसा होतोय बघा. चला इकडे बघा. अरे या अँगल वरती घे, इकडे येतो जरा असं फिरत घे. हा, थोडस अजून मधून अँगल बदलत राहायचं. तर हा, सर्वांना कव्हर करायचं. चला आता आपण एक उदाहरण घेऊया. 56 गुणिले 8 एक गुणाकार. फक्त एक गुणाकार बघून घ्या, तुम्हाला जगभरातले गुणाकार सर्व तोंडी येतात. आणि असे 10-12 टेक्निक मॅथ्स मध्ये शिकणारे गणित तोंडी येते ए टू झेड. ठीक आहे. काही गोष्टी राहतात, काय एक 10% जरी तुम्हाला मदत झालं तरी खूप मोठी मदत होणार. जवळजवळ म्हणजे तुम्हाला 60-70% पेक्षा जास्त कव्हर करते वैदिक मॅथ्स. येस, कम ऑन. 8 संग 48, 8 पंचे 40. बघा, हा झाला 6चा पाढा 8 ला, आणि हा झाला 5चा पाढा 8. हे बघा, असं 8व्या स्टेजला आलो आम्ही इकडे. सरळ 8व्या स्टेजला आलो. ओके. मग इथे काय करायचं? तर 8व्या स्टेजला काय केलं आपण? फोड केलं दुसऱ्यामध्ये. जसं आता 2 आहे तिकडे 2, म्हणून यामध्ये 2 भाग करा. म्हणजे 2 असताना 1 उत्तरसाठी लिहून घ्यायचं. हे बघा, उत्तरसाठी 8 लिहून घेतला आपण. आणि याला काय करायचं? फ्रंट लाईन इकडच्याला पहिल्यामध्ये मिळवायचं. हा झाला दुसरा पाढा आणि पहिला पाढा आहे. पहिल्यामध्ये मिळवायचं. 40 अधिक 4 44. हे झालं याचं उत्तर. म्हणजे 56 गुणिले 8 बरोबर गुणाकार 448. कळालं का? मग याच बघा, परत एकदा बघा. या दोन्हीला गुणाकार तिकडे ठेवायचं, पुन्हा या दोन्हीला गुणाकार करून इकडे ठेवायचं. मग काही असू दे. आणि इकडे 2 असताना 1 तिकडे उचलून ठेवायचं,
एक इकडे मिळवायचं. समजा इकडे 3 असतील तर 2 तिकडे उचलून ठेवायचं, एकच मिळवायचं. समजा इथं 5 असतील तर 4 तिकडे, एकच इकडे. इथं 100 असतील तर 99 तिकडे, एकच इकडे. नेहमी 1000 आणि 1 असतील तर 1000 तिकडे, एक इकडे. कळालं का? आता तुम्हाला 1000 अंकी संख्यांचा देखील गुणाकार करता येते. तुम्ही एक उदाहरण देतो बघा तुम्हाला. उदाहरण कोण सांगू इच्छिता ते ट्राय करा. ओके, कम ऑन. किंवा इकडे सोडून देखील तुम्ही सांगू शकता. फॉर एक्झाम्पल 44 into 4 तोंडी असं करू शकता तुम्ही. इथे येऊन सोडून देखील तुम्ही सांगू शकता. 176. वाव, गुड. काय तुझं नाव? गणेश. गणेश. वाव. बघा व्हिडिओ करत आहे पण उत्तर सांगतो आहे. दोन्ही काम चालू आहे. 176. वाव, गुड गुड. येस, इकडे दे. तुझं नाव सांग. येस, इथे थांब सेंटरला. येस, कम ऑन कम ऑन.